हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण फोर टक्स बेल्ट ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। स्टेप बाय स्टेप असं मी शिकवणार आहे आणि कसा टक्स घ्यायचं, फोर टक्स कसे घ्यायचे, किती वरती घ्यायचे, हे सगळी माहिती मी सांगणार आहे तुम्हाला। तर सुरुवातीला आता आपण कटिंग करून घेणार आहोत ब्लाउजचं। त्यासाठी मी इथं डायरेक्ट अस्तर टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला अस्तरवरतीच कटिंग करून घ्यायचं आहे। आणि अस्तरवरती कटिंग करून झाल्याच्या नंतर आपण मेन फॅब्रिक कटिंग करणार आहोत। तर इथे बघू शकताय 13.5 उंची आहे ब्लाउजची आपल्या। तर सॉरी 13 उंची आहे, तर इथं मी 14 उंची घेतली आहे पूर्ण उंची। आणि त्याच्यानंतर गळा लगेचच टाकून घेतलेला आहे। बघू शकता इथं 6 इंच गळा टाकलेला आहे आणि शोल्डर पण टाकलेला आहे 6 इंच। आणि त्याच्यानंतर मुंडा 6 इंच घेतलेला आहे आणि 10 इंच म्हणजे 40 साईजचा हा ब्लाउज आहे। 10 इंच मी इथं छातीची रुंदी घेतलेली आहे। पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि मुंड्याची गोलाई 1.5 इंच घेतलेली आहे। नेहमीप्रमाणेच पाठीमागचा भाग आपण कट करून घेतो इथे। अतिशय सोपी पद्धत आहे, खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते, फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप करत नका जाऊ। तर इथे पाठीमागचा भाग आपण कट करून घेतलेला आहे। पुढचा भाग आपण कट करणार आहोत, तर त्यासाठी पाठीमागचा भाग आहे असंच मी इथे टाकून घेतलेला आहे आणि आहे असंच ॲज इट इज आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इकडे बघा, मी पलीकडच्या साईडने 2.5 इंच मी ठेवलेला आहे, मार्किंग करून घेतलेला आहे। तर आहे असंच आपण इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता खालच्या बाजूने मी रेष मारते, ते पलीकडच्या बाजूने 2.5 इंच वरती केलेला आहे आणि खालच्या बाजूने हुकाच्या बाजूने 3 इंच मी वर घेऊन असं मार्किंग करून कटिंग करून घेते बघा। म्हणजे पाठीमागच्या बाजूपेक्षा आपल्याला 3 आणि 2.5 इंचाने कमी करून पाठीमागचं बेल्टसाठी कट करून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सगळं कट करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथं गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यासाठी अगोदर मी टक्सचं मार्किंग केलं, 4 इंचावरती खालचा टक्स दिलेला आहे अगोदर। त्याच्यानंतर गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे बघा, इथं 2.5 इंच खाली आणि वर इथं बॉक्स करून घेऊन गोलाचा आकार दिलाय। तिथून हे बघा अर्ध करून घेतलेलं आहे आणि तिथं पण मार्किंग केलं, ह्याचा पण अर्ध मध्य काढायचा आणि हे बघा अशा प्रकारे 3.5 इंचावरती मी दिलेलं आहे। इथून 1.5 इंच आणि इथे पण असं क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची। हे 2.5 इंचावरती घेतलेला आहे टक्स आणि इथे पण 2 ते 2.5 इंचावरती टक्स घ्यायचा आहे। हे झाले आपले सगळे टक्स मारून झालेले आहेत। स्टिचिंग याच पद्धतीने आता आपल्याला करून घ्यायचे आहे, जसं आपण टक्स मारलेले आहेत तसेच आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचे आहे। अर्ध्या इंचावरती हे बघा अशा प्रकारे मी इथे पॉईंटवरती मार्किंग केले आणि इकडे फक्त एक रेषा येईल एवढंच मार्किंग करून घ्यायचे बाकी सगळ्यांना। आणि त्याच्यानंतर मी गळा कट करून घेतलेला आहे। आता हे झालं समोरचं कटिंग। आता राहिलेलं आहे तो फक्त ती बाही। तर बाहीसाठी हे बघा फोर फोल्डमध्ये अस्तर करून घेतलं, 9 इंचावरती बाही दिलेली आहे। बाहीची उंची आहे 8, तर 1 इंच मी त्यामध्ये प्लस केलेला आहे शिलाई मार्जिन। त्याच्यानंतर 6 इंच दंडघेर आहे आणि 3 इंचावरती 2.5 इंचावरती मी कमी केलेली आहे, कॅप हाईट घेतलेली आहे। हे बघा अशा प्रकारे आता कट करून घेतलेली आहे बाही आणि साईडला कमी पडत होते, तर ते हे इथं मी एक्स्ट्राचं कापड लगेचच कट करून घेतलेलं आहे, म्हणजे स्टिचिंग करताना आपल्याला बरं पडेल। तर बरेच जण एकाच बाजूला जॉईंट देत असतात, तर मी दोन्ही बाजूला जॉईंट देते, कारण ती सवयच लागलेली आहे। आणि काय होतं, एखाद्या वेळेला अस्तरचा साधा बिना अस्तरचा ब्लाऊज जर असेल तर एकाच बाजूला जर जॉईंट दिला तर तो एकीकडे जास्त दिसतो, त्यामुळे ते दोन्ही झाकून जाण्यासाठी दोन्ही बाजूला जॉईंट असे देत असते। तर हे झालं आपलं अस्तरचं कटिंग संपूर्ण झालेलं आहे। आता आपल्याला मेन फॅब्रिक कट करायचं आहे। तर हे बघा ही साडी आहे, तर सुरुवातीला मी बाही कट करून घेते। आता याची डिझाईन कशी आहे बघू शकताय तुम्ही। तर मोठी जी डिझाईन आहे तर ती मी बाहीला इथं अशा प्रकारे घेतलेली आहे। आता ब्लाउजची डिझाईन जी फुलं आहेत तर ते वरच्या बाजूला आहेत। तर हे बघा खाली ही जर डिझाईन घेतली तर फुलं जे आहेत तर ते उलटी येऊ शकतात, त्यामुळे इकडून मी पाठीमागचं कटिंग करून घेते आणि लेस आहे ती खालची जी डिझाईन काट आहे तर ते आपल्याला कट करून नंतर अटॅच करून घ्यायचं आहे।
तर हे बघा अशा प्रकारे संपूर्ण ब्लाऊज आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा पुढचा भाग आहे आणि हे जे खालचं उरते तर ते बाहीसाठी आपण वापरणार आहोत. तर झालेलं आहे बघा इथं. आता त्याच्यानंतर इथं पट्ट्या वगैरे सगळं काढून घ्यायचं. हे काठ आहे तर ते कट करून घेणार आहोत आपण. तर त्या अगोदर आपल्याला राहिलं होतं तर ते क्रॉसपट्टी खालचा बेल्ट राहिला होता आपल्याला पुढच्या बाजूचा. तर 3.5 इंच आणि 3 इंचावरती असा बेल्ट मी तयार करून घेते आणि रेषा मारून घेतली बघा. हे बघा इकडं. आणि हा झाला आपला बेल्ट. 3.5 आणि 3 इंचाचा बेल्ट काढून घेतला आहे आपण. आणि आता हे जे उरलेलं आहे तर ते बघा इकडं बाहीसाठी कमी पडते तर त्यासाठी एक्स्ट्राचं मी लगेचच काढून घेतलेलं आहे. आता इथे बेल्ट आपण कट करून घेणार आहोत क्रॉसपट्टी. आता क्रॉसपट्टी कट करून झाल्याच्या नंतर 2 भाग कट करून घेतली मध्यावरून आणि त्याच्यानंतर हे काठ आहे तर ते एकदम सरळ करून घेतलेलं आहे. व्यवस्थित कट करून घेतले. नंतर जॉईंट करायला आपल्याला बरं पडून जाईल. तर एकदम सोप्पा असा ब्लाऊज आहे. 4 टक्स ब्लाऊज खूप सोप्पा आहे. नवीन शिकताना 4 टक्स ब्लाऊजपासून जर शिकलं तर जे आपला जो कॉन्फिडन्स आहे तर तो कॉन्फिडन्स वाढतो. कसं आहे एकदम कटोरी शिवायला गेलं कटोरीचं चपटीच होते, कुठंतरी टक्स बिघडतं, मग ते माणसाचा मूड जातो. तर 4 टक्स ब्लाऊजपासून जर स्टिचिंग केलात तर मूड अजिबात जाणार नाही आणि येतोच. 4 टक्स ब्लाऊज अजिबात बिघडत नाही कुठेही. त्यामुळे 4 टक्स ब्लाऊजपासून जर सुरुवात केली तर चालेल. इथं बघू शकता आता आपण मशीनवरती आलेलो आहे आणि समोरासमोर क्रॉसपट्टी ठेवून घेतलेली आहे सरळ आणि त्याच्यावरती सुलट बाजूनेच आपण अस्तरची क्रॉसपट्टी ठेवली आणि खालच्या बाजूने आपण टिप मारून घेणार आहोत. आता दोन्हीलाही खालच्या बाजूने टिप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी दाबटीप मारून घ्यायची आहे. बऱ्याच साऱ्या व्हिडिओजमध्ये मी हे सांगत असते की क्रॉसपट्टी नेहमी सरळ समोरासमोरच ठेवायचे. कुठलाही पार्ट असो दोन्ही पार्ट समोरासमोर अगोदर ठेवून घ्यायचे. तर मैत्रिणींनो मी शिलाई मारून घेते. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि असे शिलाईच्या रिलेटेड कंटेंट वेगवेगळे पाहण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. साईडचं बेल आयकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. आणि या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवरती बरेच सारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, सिंपल 4 टक्स ब्लाऊज, वेगवेगळ्या साड्यांपासून ड्रेसेस, नवीन 1 पीस वगैरे निघालेले आहेत ते सगळ्यांचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. एकदा तुम्ही सगळ्याचे प्लेलिस्ट बनवलेले आहेत ते पाहून घ्या. तर इथे बघू शकताय आता पूर्ण बेल्ट मी तयार करून घेतलेले आहेत. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेते आणि हे दोन्ही बेल्ट आपले तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला समोरचा भाग स्टिच करून घ्यायचा आहे. हे बघा इथं मी कटिंग करताना दाखवलेलंच होतं की आपण हे पॉईंट जे आहेत तर ते मार्किंग करून घेतलेले होते. तर ते सगळे मी थोडंसं डार्क करून घेणार आहे कारण का खालच्या बाजूने दोन्ही बाजूला आपल्याला उमटवून घ्यायचे आहेत. तर चॉकने थोडंसं डार्क करून घेते मी अगोदर. तर खूप सोपी पद्धत आहे. तर हे बघा दुसऱ्या बाजूने मी असं पलटी करून घेतलेलं आहे अस्तर आणि त्या बाजूने सुद्धा अशा प्रकारे आपलं जे चॉकने मार्किंग केलेलं आहे ते उमटवून घेते. त्यामुळे दोन्हीकडेही आपल्याला डबल मोजून मार्किंग करण्याची गरज नाही. आता जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती उलट्या बाजूने आपण अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे अस्तर आणि सगळ्या बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. अगोदर चारही बाजू आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत. कपडा खालचा किंवा वरचा कुठेही खेचायचा नाही. काय होतं खालचा जर कपडा थोडाफार इकडे खेचला तर कमी जास्त होऊ शकतो आणि मधल्या कपड्याला जे अस्तरचा कपडा असतो त्याला चुन्या येऊ शकतात, घोळ येऊ शकतो. तर त्यासाठी व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे हात ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आता स्टिच करून झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे तर ते कट करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता हे जे आपण मार्किंग करून घेतलेले आहेत टक्ससाठी तर ते टक्स व्यवस्थित देऊन घ्यायचे आहेत. तर गळ्याचं सुद्धा हे बघा व्यवस्थित असं मार्किंग करून घेते. हे कपडा जर आपण असाच जर ठेवला तर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही.
हे बघा इथं अर्ध्या इंचावरती हे बघा अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि 2.5 इंचावरती हा टक्स दिलेला आहे. तुम्हाला मी पुन्हा सांगते म्हणजे लक्षात येईल टक्स कसे दिले ते. त्याच्यानंतर हा बघा हे पूर्ण मध्ये घेतलेला आहे इंच पट्टीने मोजून आणि मध्ये घेऊन हा सुद्धा टक्स 2.5 इंचावरती किंवा 2 इंचावरती द्यायचा आहे आपल्याला. थोडंफार कमी जास्त झालं तर ह्याला काहीही अडचण येत नाही. त्याच्यानंतर हा तिसरा टक्स आहे आपल्या मुंड्यातला. तर मुंड्यातला टक्स 3.5 इंचावरती घेतलेला आहे आणि वरती अर्धा इंच धरलेला आहे, त्यामुळे चुन्या येत नाहीत मुंड्यामध्ये. तर हा आता चौथा टक्स खालून 1.5 इंचावरती वर घेतलेला आहे आणि बघा थोडंसं क्रॉसमध्ये घेऊन असा मी टक्स मारून घेते. जवळजवळ 5.5 ते 6 इंच हा टक्स येतो. जास्तीचं असेल तर 7 इंच पण येऊ शकतं किंवा कुणाचं कमी पण येऊ शकतं. तर लगेचच मी 2-2 टिपा इथं टक्सला मारून घेतलेल्या आहेत आणि हे झालं बघा टक्स मारून पूर्ण. हे बघा खूप सुंदर असा पफ तयार होतो इथं. तर सध्या हेच ब्लाऊज ट्रेंडिंगला आहेत जास्त, म्हणजे कटोरी ब्लाऊज जास्त कोण वापरत नाही. त्याच्यानंतर हे बघा क्रॉसपट्टी मी अशा प्रकारे जॉईंट करून घेते. सिंगल अगोदर एक पदर जॉईंट करते. सुलटमध्ये सुलटवरती सुलटच टाकलेला आहे. हे बघा उलट बाजू वरती आहे ब्लाऊजची आणि खालती उलट बाजू आहे आणि दोन्हीमध्ये सुलट आहेत बघा. हे बघा त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे गोळा करून घेतलेला आहे पूर्ण आतमध्ये कापड आणि हे बघा आतली पट्टी जॉईंट करून घ्यायची, म्हणजेच अस्तरची पट्टी आणि मेन फॅब्रिक. यामुळे आपली जी क्रॉसपट्टी असते बेल्ट असतो तर तो इनविजिबल तयार होतो आपल्याला. म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी अगोदर दिसती सुद्धा क्रॉसपट्टी म्हणजे डायरेक्ट जॉईंट करायची, तशी पण मी दाखवलेली आहे. पण ह्याच्यामध्ये ना तुम्हाला इनविजिबल आता बरेच व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे. कुणाला कसं आवडतं कुणाला कसं. जर आपल्याकडे जर मशीन असेल इंटरलॉकची ओव्हरलॉकची तर तुम्ही तशी पट्टी लावू शकता डायरेक्टच. आता ही पट्टी आपल्याकडे इंटरलॉकची मशीन आहे त्यामुळे आपण ही बेल्ट जो आहे तर तो अशा प्रकारे आपण लावून घेतो. तर यातून काही म्हणजे असं दिसणार नाही. त्याच्यानंतर आपण इथे लावून घ्यायची आहे तर ती हुक काचपट्टी, म्हणजे हे गुंड्याचा ब्लाऊज आहे, गुंड्या आहेत त्याला बटणं. तर त्यामुळे हे बघा इथं ह्याला काच करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर त्यामुळे हे बघा ही पलटी करून घेतलेली आहे. जशी आपण हुकासाठी तयार करतो तशीच करायची आहे. फक्त ही डाव्या बाजूला येत असते आणि गुंड्या आहेत ते उजव्या बाजूला येत असतात आणि हुका असतात ते डाव्या बाजूला येतात. तर ते फक्त लक्ष करून घ्यायचं आहे. तर ही झाली काचपट्टी. त्याच्यानंतर हे बघा आता आपल्याला संपूर्ण आपलं स्टिचिंग झालेलं आहे. बेल्ट ब्लाऊजचे एक भाग तयार झालेला आहे. त्याच्यानंतर गळा व्यवस्थित आपल्याला गोल असा आकार द्यायचा आहे गळ्याचा. थोडंफार कमी जास्त झालेलं असतं त्याला गोल आकार द्यायचा आहे आणि एकदम सुंदर असा आपला पफ जो आहे तर तो तयार झालेला आहे. एक बाजू तयार झालेली आहे. आता दुसरी बाजू जी आहे तर ती आपल्याला अशाच प्रकारे तयार करून घ्यायची आहे. दोन्ही बाजू याचप्रमाणे तयार करायच्या आहेत. त्यासाठी हे बघा दुसरी पण बाजू मी इथे घेतलेली आहे आणि उलट्या बाजूने अशा प्रकारे अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर सगळीकडून मी टिपा मारून घेते. टिपा मारून झाल्यानंतर इथे पण आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. तर टक्स दिसत आहेत तुम्हाला की मार्किंग मी कसं केलेलं आहे ते. तर चारही बाजूला टिपा मारून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तर ते इथं कट करून घेते. पहिल्या वेळेस पण सांगितलेलं आहे की एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला नेहमी कटच करून घ्यायचं आहे आणि हे प्रत्येक ब्लाऊजला एक्स्ट्राचं फॅब्रिक राहतच असतं. कारण आपण मेन फॅब्रिक अस्तरपेक्षा मेन जे फॅब्रिक असतं मेन अस्तर कापड असतं तर ते अर्धा इंच सगळीकडून जास्तीचंच ठेवत असतो आपण. त्याच्यानंतर हे बघा टक्स आपण एक एक करून टक्ससुद्धा मारून घेतोय. चारही टक्स आपल्याला मारून घ्यायचे आहेत. तर लगेचच डबलसुद्धा टिप इथे मारून घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला एक जर टिप मारली तर उसवू शकतं. त्यामुळे हे बघा अशा प्रकारे मी लगेचच डबल टिप पलटी करून डबल टिप मारून घेते इथे मी.
दोन्ही बी टिपा मारून इथं झालेले आहेत, 4ही टक्स मारून झालेले आहेत. त्याच्यानंतर इथं क्रॉसपट्टी जी आहे, आपल्याला बेल्ट जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी हे बघा अशा प्रकारे क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे. सुलट बाजूने हे बघा तर उलटे बाजू वरती येणार आहे आणि मेन जी सुलट बाजू आहे तर ती आतमध्ये दोन्ही ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. यामुळे आहे ना खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली होणार नाही. तर अगोदर सिंगल टिप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ब्लाऊज आतमध्ये हे बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि दुसरी बाजू टिप मारून घ्यायची आहे. तर 2 टिपा लगेचच आपल्याला 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर इथं दोन्ही टिपा मारून झालेल्या आहेत आणि आतला ब्लाऊज जो आहे तर तो आता अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता ह्याचा सुद्धा पफ बघू शकता, एकदम छान असा पफ आलेला आहे. आता ही बाजू जी आहे तर ती गुंड्याची बाजू आहे. तर गुंड्याच्या बाजूला आपल्याला थोडंसं हे बघा वरच्या बाजूने लावत असतो किंवा आतल्या बाजूनेही वरती घेऊ शकतो आपण. तर इथे अशा प्रकारे मी टिप लावून मारून घेतली अस्तरवरती. आता इथे मी फोल्ड करते थोडंसं. आता हे फोल्ड करून आपल्याला गळा जो आहे तर तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. आता ही बाजू उजवी बाजू जी असते ती गुंड्याची असते. नेहमी गुंड्या आहेत तर त्या उजव्याच बाजूला लावून घ्यायच्या आहेत. तर हे बघा असा होता आपला 4 टक्स ब्लाऊज. अतिशय सोपा असा 4 टक्स ब्लाऊज. सध्या नवरी वगैरे हेच 4 टक्सच ब्लाऊज स्टिच करून घेत आहेत. प्रिन्सेस कट ब्लाऊजची शिलाई थोडीशी जास्त आहे, त्यामुळे प्रिन्सेस कट ब्लाऊज प्रत्येकालाच परवडत नाहीत. तर त्यासाठी बरेच जण 4 टक्स ब्लाऊज स्टिच करून घेतात आणि सगळ्यांना कटोरी ब्लाऊज आवडतातच असं नाही. नवीन ज्या मुली असतात त्यांना पण कटोरी ब्लाऊज आवडत नाही, तर त्या प्रिन्सेस कट किंवा 4 टक्स ब्लाऊजच चॉईस करतात. तर असा होता आजचा आपला व्हिडिओ. कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुमच्या एका लाईकमुळेच मला छान असं प्रोत्साहन मिळतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ कुठून बघताय हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका, त्यामुळे मला समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत जात आहेत. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. वेळात वेळ काढून माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. काय रे आता काय नुसतं